नमस्कार मित्रांनो. नमस्कार नमस्कार. बोला की. मी कधी एक मला देव पुजायला कधी एक अडचण होत होती. मग मी इथंच कधी कट्ट्यावर एक देवारा केलाय, स्वामी समर्थांचा महाराजांचा फोटो आणि मूर्ती पुजल्या. तर ते काय होत होतं, सारखं मला ते म्हणजे नॉनव्हेजचं जेवण वगैरे तिथं असल्यामुळे कधी माझ्या मनाला ते सारखं लागत होतं की मी असं उघड्यावर पुजलंय आणि ते बरं वाटत नाही. कट्ट्याच्या शेजारीच पुजले. कट्ट्याच्या शेजारीच असल्यामुळे पुजले आणि बेसिन पण जागा नसल्यामुळे आम्ही तिथं पुजले. आणि बेसिन पण तिथंच आहे, पण उगवतं मावळ तर असावं म्हणून मी उगवत्या बाजूला पाणी हे करून पुजलेलं आहे. आणि मग मला ते कसं ते माझ्या मनासारखं शंका यायला लागली म्हणून मी कधी मेशोवरती एक ऑनलाईन देवारा बघितलेला. देवारा बघितलं तर इतका मला म्हणजे छान वाटला. मग मी काय म्हणलं, तो देवारा मला बरोबर तेवढ्या साईजनं आणि तेवढ्या कोपऱ्यात व्यवस्थित बसतोय, त्यात मूर्ती ते छान बसेल म्हणून मग तुम्ही देवारा ऑनलाईन मागवला. मग तो देवारा मागवल्यावर परवा दिवशी तो देवारा आलेला आहे. तर तो देवारा म्हणजे बघतानाच इतका सुंदर दिसतो, तो जोडल्यानंतर आणखी छान नाही बघा. हे मेशोवरनं मी मागवलेला आहे आणि हा आता कधी जोडायचा आहे. आज आहे शेवटचा गुरुवार. माझी इच्छा होती गुरुवारच्या आधी तो यावा, मार्गशीर्ष महिन्यात गुरुवार संपायच्या आधी यावा म्हणून मी तो मागवलेला. बरं याची प्राइस पण काय भरपूर नाही आहे. 200 काहीतरी, मे बी 250 काहीतरी, 250 बरोबर मापाचा आहे. तो एक मूर्ती आहे, ती मूर्ती आम्ही त्यात बसवणार आहे. बसवणार आहे आणि इतकी ती मूर्ती त्यात ठेवल्यानंतर इतकं छान आणि सुंदर दिसणार आहे की नाही. म्हणजे मनात जे भाव आहेत ते भाव तिथं जागे व्हावे अशा दृष्टिकोनात तो देवार आहे. त्यामुळे मी तो मागवलेला आणि मी तुम्हाला दाखवत होतो. इतका सुंदर आणि मस्त आहे की नाही. बघा तुम्ही बघा पूर्ण ते कसा जोडायचा, काय जोडायचा, आम्हाला जमलिंग होणार आहे 100%. दाखवा. तर चला मित्रांनो, तुमचा अजिबात न वेळ घेता मी जरा व्हिडिओ पळवतोय, कारण हा संपूर्ण मंदिर जोडूस्तोपर्यंत भरपूर वेळ जाणार म्हणून मी जरा व्हिडिओ पळवतोय. मित्रांनो, आपलं सर्वसामान्य लोकांचं कसं असतंय ना, घरात कसलीही जरी वस्तू जी छोटी असू दे किंवा मोठी असू दे, ती वस्तू आली ना असं एकदम असं मन प्रसन्न होतंय. तसंच आमच्या घरात पण झालं आहे आणि ते मंदिर एवढं देखणं आणि एवढं सुंदर आहे की नाही मित्रांनो, एक नंबर. मी ते फक्त फोटोमध्ये बघितलेलं आणि जोडल्यानंतर पण एक नंबर दिसणार आहे मित्रांनो. कवितानं एक नंबर काम केलं. हे बसून बसून हातात फोन घेत्या तर त्याचा फायदा काहीतरी केला. आणि खरोखर हे ती जे तिनं मागितलं हे माझ्यासाठी सरप्राईजच होतं. आणि हे जोडायची पद्धत बघा, तुम्ही पण बघून घ्या. तुम्हाला पण लागणार असेल तर तुम्ही पण असं मागवून घ्या. एक नंबर आहे बघा मित्रांनो. महाग पण नाही, काय नाही, मूर्तीच्या साईजचा आहे, बरोबर आहे. आणि बघा तुम्हाला पण आवडते का, तुम्ही पण मागवून घ्या. आज मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे आणि शेवटच्या गुरुवारी महत्त्वाची गोष्ट अशी घरामध्ये आली आणि मन एकदम प्रसन्न झाले. आणि ही मंदिर जोडून झालेलं आहे मित्रांनो. आणि बघा हे मंदिर कसं वाटतंय तुम्हाला. मंदिर जोडून झालेलं आहे मित्रांनो, एक नंबर मंदिर कसं दिसतंय बघा. कविता दाखवतो तुम्हाला. आणि हे बघा, हे इतका सुंदर देवारा ऑनलाईन मागवलाय मेशोवरून. आणि अडकवायची पण सिस्टीम आहे. इथून बल जोडता येतोय बल पण जोडता येतोय आणि सुंदर अशी कमान, किती सुरेख दिसतोय बघा देवारा. आणि गणपती दिसला का तुम्हाला कमानीला? हा बघा, दिसला काय? हा गणपती आहे. हे मस्त मस्त भारी वाटते बघा. हे तुम्हाला जवळ दाखवतो मी. ही कमान आहे बघा. हे म्हणजे अगरबत्ती वगैरे लावली तर हे व्हेंटिलेशन साठी सुद्धा आहे बघा. इथून साईडला आपण खाली काय पण ठेवू शकतो. या देवारा फक्त केवढा घेतलाय? 255 रुपये. पुढे किती असेल सांग की? पुढे 255 रुपयाला. 255 रुपयाला ऑनलाईन घेतलाय देवारा. एक नंबर आहे आणि मूर्ती बरोबर ह्यात बसत्या. दाखवतो तुम्हाला. झाले जोडून झाले काय? आता यामध्ये मूर्ती ठेवणार आहे आम्ही आणि तुम्हाला दाखवणार. तुम्हाला मी दाखवते. आणि मी आहे ना, ही अशा पद्धतीने स्वामींची मी पूजा करत होतो. आणि हा एकदम पूर्वीचा फोटो आहे आणि ही मूर्ती माझ्या भावानं अक्कलकोटवरून मला आणून दिलेली ही मूर्ती. आणि मी अशीच इथं पूजा करत होते. मग ते मला सारखं हे होत होतं की इथं नॉनव्हेज होतं, इथं देव पुजले, इथं बेसिन आहे म्हणण्याचं असं सारखं मनात शंका येत होती. म्हणून मी तो ऑनलाईन देवारा मागवला आणि आज गुरुवार मला पूजा करून दाखवते त्याची. कसं म्हणजे किती छान दिसते ती मूर्तीसाठी. मला पण बघायचं आहे मित्रांनो. बघा म्हणजे काय होत होतं, इथं बेसिन आहे, हा किचन कट्टा आहे. इथं जेवण व्हेज नॉनव्हेज सगळं जेवण म्हणजे चुकून आपण काळजी घ्यायला पाहिजे. शेवटी देव आहेत ते, बरोबर आहे ना. मग इथं बेसिन होतं आणि इथं आम्ही देव पूजत होतो, कारण ही जागा देवाची जागा आहे. मग हिजईनं लय भारी लय मोठं काम केलंय या देवारा आणून. आता हे असंच पूजत होतो आम्ही. हे काढून आता आज गुरुवार आहे, पूजा डायरेक्ट मंदिरातच स्वामी समर्थांना बसवतो आणि तुम्हाला दाखवतो. फायनली देवपूजा झाली आणि मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, कॅमेरा फिरून दाखवतो. हे बघा, ही आमची मूर्ती आहे, हा देवारा आहे. कसं वाटते? एक नंबर वाटते नाही? खरोखर मन समाधान वाटायला लागले मित्रांनो. तर खूप भारी वाटले. आणि तुम्हाला कसं वाटलं? आणि तुम्ही पण मागू शकताय देवारा असा पाहिजे झाला तर. आणि हा संपूर्ण ब्लॉग कसा वाटला तुम्हाला आम्हाला नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. बाय.